जे असेल ते असेल. श्रेयस माझ्यावर किती रागू दे, माझ्याशी कसंही वागू दे, अखेर मी तारा आहे हे कळलंय त्याला. खूप वाईट पद्धतीने कळलंय, पण कळलंय. आता खंजीर खूप असलाय पाठीत. आधी श्रेयसला आपलंसं करून घेतलं आणि मग माझ्यावर वार केलं. सगळ्या बाजूंनी कोंडी झालीये माझी. पण हरकत नाही, माझ्या प्रेमावर विश्वास आहे आणि माझ्या विठुरायावर सुद्धा. ये बाळा आत ये. तू तिथे का थांबलीस? या. नाही आजी, कसंही झालं असलं तरी लग्न झालंय. लग्न होऊन मी या घरची लक्ष्मी म्हणून आले. जोडीनेच प्रवेश करायला हवा ना. अशी एकटीच कसं पाऊल ठेवू घरात? तारा, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण दुर्दैवाने लग्न मंडपात जे काही घडलंय त्यानंतर श्रेयस आणि तुम्ही एकत्र गृहप्रवेश करायला असं मला वाटत नाही बाळा. हे बघ, तू एकटीने गृहप्रवेश करून घे. काय की जे काही घडलंय, काळ जाईल तशी परिस्थिती निवळेल अशी आशा करूया. ये. एक मिनिट अरविंद, या रीती पाळण्याच्या अट्टहासापायी आपण श्रेयसला नाही दुखवू शकत. मला असं वाटतं की त्याच्या आधी मनाचा आणि त्याच्या सुखाचा विचार करायला पाहिजे. आजी, तुम्ही जात, मी थांबते इथे. माझ्यासाठी हा पवित्र क्षण आहे. मी श्रेयसच्या जोडीनेच घरात येईन. मी वाट बघते त्याची. बरं वाटत नाहीये गो, तू अशी घराबाहेर ताटकळत उभी राहणार. आजी, जे काय असलं त्याला सामोरं जायला मी तयार आहे. माझ्या आयुष्याची रेशीम गाठ बांधली गेली आहे श्रेयसशी, आणि ती मी अशी तुटू देणार नाही. कोणी कितीही प्रयत्न केला तरी. तुम्ही जा आजी आत, प्लीज. तुम्ही माझ्यासाठी असं घराबाहेर थांबलेलं मला नाही आवडणार. प्लीज जा. तू स्वतः इतक्या त्रासात असून सुद्धा आमच्या घरच्यांचा इतका विचार करतेस. खरंच या घरची सून शोभतेस हो तू. आई, तुम्ही असं बाहेर उभं राहणं श्रेयसला आवडणार नाही बरं का. नाही म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आधी श्रेयसच्या मनाचा विचार करायला पाहिजे. त्याला काय आवडतं याचा विचार करायला हवा. हिला यायचं असेल तेव्हा ती येईल आत. नाही म्हणजे ताराची काळजी आहेच हो मला, पण त्यापेक्षा जास्त मला श्रेयसची काळजी आहे. कारण सध्या त्याची अवस्था खूपच वाईट आहे. नवी नवरी अशी दाराबाहेर उभी राहणार नाही. माझ्या नातसुनेला असं दाराबाहेर उभं ठेवून मी नाही आत येऊ शकत. आजी, आजी, तुम्ही प्लीज आत जा, प्लीज. तुम्ही माझ्या पाठीशी आहात हेच समाधान खूप आहे माझ्यासाठी. थकला असाल ना तुम्ही, प्लीज आत. बाबा, तुम्ही तरी सांगा ना आजींना. आई, ताराचं बरोबर आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही निर्णय घ्यायचे असतील ते तारालाच घ्यायचे. आई, श्रेयस आणि ताराला सांभाळण्यासाठी आपण आपलं मन खंबीर करायला हवं.
जान्हवी, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. घरच्या लक्ष्मीचं स्वागत आहे. येईन आजी, लक्ष्मीच्या पावलांनीच या घरात येईल. आणि हे घर आनंदाने भरून टाकेल. शब्द आहे माझा. लक्ष्मीच्या पावलांनी कसली? श्रेयस भाऊजींच्या सुखाला सुरुंग लावत चोरांच्या पावलांनी येते ही. काय तू जाण्याऐवजी इथे चिपटून बसलीस तू? श्रेयस भाऊजीने हे लग्न नाकारलंय ना, तरी इथेच आली? श्रावणी गप्प बस. बाबा, श्रेयसने लग्न जरी नाकारलं असलं ना तरी ताराला ह्या घरात राहण्याची परवानगी दिली त्याने. तो भावानीच्या भरात बोलून गेला असेल, पण आपलं डोकं ठिकाणावर आहे ना. तारा सून आहे या घरची, तेव्हा तिच्या हिताचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. कळते का तुला? बाबा, कोणत्या नात्याने सून? श्रेयस भाऊजी तिला जर बायको मानत नसतील तर मग आपण सून मानण्याचा प्रश्नच नाही येत ना. आणि म्हणे लक्ष्मीच्या पावलांनी घरात या. लक्ष्मीच्या पावलांनी घरात यायचंय ना हिला. लक्ष्मीच्या पावलांनीच घरात येईल. श्रेयस, मला तुझ्याकडनं ह्या समजूतदारपणाची अपेक्षा होती रे. हो रे हो, माझे सून लक्ष्मीच्या पावलांनीच घरात येणार. हो. श्रेयस भाऊजी, अक्षय
श्रेयस, काचांचा गालिचा अंथरतोयस माझ्यासाठी. माझ्या पायांना नाही, काळजाला जखमी करणार आहेत त्या. हरकत नाही, फुलं समजून चालेन मी त्यावर. घरात यायचंय ना? ये. फक्त 2 अटी आहेत माझ्या. पहिली अट, तू या घरात येतेस पण माझ्या आयुष्यात नाही. माझ्या पर्सनल स्पेस मध्ये, माझ्या रूम मध्ये येण्याची हिंमत करायची नाही. इथे बाहेर वरांड्यात झोपायचं. ऊन, वारा, पाऊस कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही यात. अरे श्रेयस, एक अजय, अजून दुसरी अट तर ऐकलीच नाहीये या फसव्या मुलीने. दुसरी अट, ज्या चेहऱ्याचा वापर करून हिने मला फसवलंय तो चेहरा. अरे श्रेयस, तिने नाही फसवलंय तुला. अरे तुझा जीव वाचवण्यासाठी आम्ही तिला हे सगळं करायला सांगितलं होतं. डॅड, तुम्ही विहिरीत उडी मारायला सांगाल तिला. मारायची का नाही ते तिने ठरवायला हवं होतं, पण हिने मारली उडी. उडी हिने मारली आणि जीव माझा गेला. ज्या चेहऱ्याचा वापर करून हिने मला फसवलंय तो चेहरा मला दाखवायचा नाही. ही समोर आली तरी तो चेहरा मला दिसता कामा नाही. जर तो चेहरा मला दिसला तर त्याची शिक्षा हिला भोगावी लागेल. मी सांगेन ती शिक्षा. श्रेयस, कबूल असेल तरच पाऊल उचल. काचा?
मन स्वच्छ असलं की कितीही अशुभ करायचा प्रयत्न केला ना तरी ते शुभच घडतं. माझी नातसून इतकी सत्वशील आहे की ती न कचरता काचांवरून चालली आणि तिच्या रक्ताच्या थेंबानं तांदळाची अक्षत झाली. लक्ष्मीच्या पावलांना ती घरात आली. आजी, डॅड, आत्या, मामा, या फसव्या मुलीला मदत करायची काही गरज नाही. तिला कोणी मदत केलेलं मला आवडणार नाही. त्रास होईल मला त्याचा. अरविंद, सध्या श्रेयसला जपणं आपल्याला भाग आहे, कळलं का? मला सगळं मान्य आहे. हिला मान्य आहे की नाही कोणी विचारलंय? हिची परवानगी मागितली का कोणी? माझी परवानगी घेतली होती कोणी? माझं आयुष्य उद्ध्वस्त करताना या मुलीला मी जेवढी शिक्षा करीन तेवढी कमीच आहे. आणि कोणालाही दया येऊन कुणी या मुलीला, या खोटारड्या मुलीला मदत करण्याचा प्रयत्न केला ना तर त्याची शिक्षा बाकी कोणाला नाही पण या खोटारड्या मुलीला तुटपट भोगायला लागेल. माझ्या दोन्ही अटी सांगून झालेल्या आहेत. यात कुठलाही बदल होणार नाही. आणि या विषयावर मला आणखीन काही चर्चा करायची नाहीये, त्यामुळे तुम्हीही माझ्याशी या विषयावर काही बोलायला येऊ नका. माझ्यासाठी हा विषय संपलाय. काय उतरला ना सगळा माज? ही तर फक्त सुरुवात आहे. मी तुला सांगितलं होतं ना, जेवढा त्रास तू मला देशील तेवढाच त्रास व्याजासहित मी तुला परत करेन. आता बघ. मी तुझ्या पायाला मलमपट्टी करते. हा आई, थांबा. तुम्ही ऐकलं तर श्रेयस काय म्हणाला ते? आपल्यापैकी कोणी हिला मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्याची शिक्षा आपल्याला नाही, हिला भोगावी लागेल. आपण आवरायला हवं स्वतःला. आपल्याला किती हिच्याविषयी प्रेम वाटलं तरी आपल्या प्रेमाची शिक्षा हिच्या पदरात नको पडायला. आम्हाला माहिती आहे का तुझं प्रेम, तुझं मन खूप मोठं आहे आणि त्या प्रेमासाठीच तू या अग्निदिव्याला तयार झालीस. हे सगळं पाहत असताना आमचं सगळ्यांचा जीव तिळतिळ तुटतो ग. आम्ही काहीच करू शकत नाही तुझ्यासाठी, कारण आम्ही काही केलं त्याची शिक्षा तुलाच होईल. मामा, तुम्ही माझ्या पाठीशी आहात हेच माझ्यासाठी मोठं बळ आहे. मी करेन हे दिव्य. मला कुठलाही त्रास होत नाही. खरं तर माझंच चुकलं, हे सत्य मी आधीच सांगायला हवं होतं. पण मी आता या चुकीची शिक्षा भोगायला तयार आहे.